हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं वैशाली लाईफ अँड किचनमध्ये. तर आजचा दिवस तुम्हाला सुखी, समाधानी आणि आनंदी जावो. तर सकाळी इथे बाहेरचं सगळं स्वच्छ करून घेतलं मी. आधी सर्फ टाकल्यानंतर ब्रशनी सगळं घासून घेतलं. त्यानंतर ते खराट्याने सर्व पाणी लोटून काढलं, कारण थोडीफार माती होती. इकडे कसं जास्त म्हणजे ते बंद बंद घर होतं, त्याच्यामुळे थोडं खराब झालेलं होतं. आणि यायच्या आधी म्हणजे सामान आणायच्या आधी मी ते सगळं क्लीन करून गेलेली होती. तरीसुद्धा म्हटलं आणखी करायचं, कारण नवीन ठिकाणी आलं ना तर असं वाटतं की सगळं क्लीन असलेलं बरं राहतं. कारण इकडे मला भांडे आणि कपडे करायचे होते, त्याच्यामुळे मी हे सगळं क्लीन करून घेतलं. आणि बाहेर बघा पसारा, तर बरेच असे स्टीलचे भांडे जे की मला ते विकायचे आहे ते मी काढून ठेवले. सोबतच रद्दी होती काही पेपरची. आणि रूम चेंज केली ना तेव्हाच लक्षात येतं की काय काय एक्स्ट्राचं सामान आहे, नाहीतर मग ते राहिलं की राहिलं असं होऊन जातं. म्हटलं नाही, आहे ते सगळं जुनं विकून टाकायचं. आता टी व्हीसुद्धा तो जुना आहे, तो पण देऊन देणार आहे भंगारमध्ये. कारण खूप सामान वाढतं आणि असं रेंटनी राहायचं म्हटलं ना तर एवढा जर पसारा असला ना तर खूप प्रॉब्लेम येतो ठेवण्यासाठी. त्याच्यामुळे म्हटलं होईल तेवढं कमी करायचं. त्यानंतर इथे ह्या 2 सूटकेस होत्या, त्या पण मला गावी नेऊन ठेवायच्या आहे. सोबतच पाण्याची मशीन, फॅन, बरंचसं सामान होतं. ते वाढत वाढत गेलं की वाढतच जातं. जेव्हा माझं लग्न झालं ना तेव्हा आम्ही राहायला आलो, फक्त 1 पोतं भांडे होते माझ्याकडे. आता बघा ना 3 ते 4 पोते झाले. कसे झाले तेच कळले नाही. आणि आता असं वाटते की काय एवढं सामान घेतलं, थोडं होतं ते बरं होतं. कारण खूप प्रॉब्लेम होतो ठेवायचा. तर असो, आता मी काही जास्त सामान काढलेलं नाही, अगदी थोडंच काढलेलं आहे. कारण बरंच सामान मी जसं आहे तसं वर बांधून ठेवलेलं आहे. कामापुरतं, गरजेपुरतंच बाहेर ठेवलं. कारण एकतरी ते कसं रॅक वगैरे नाही ठेवायला. जसं की कळप्पा असतो, तो गॅस ओटा पण आहे, तर त्याच्याखाली कुठलंही असं कळप्पा नाही आहे की जिथे आपण काही डबे वगैरे ठेवू शकतो. आणि रॅक जर लावायची म्हटलं तर खिळे पण नाही, खिळे पण ठोकता येत नाही, त्याच्यामुळे खूपच प्रॉब्लेम होतो. त्यापेक्षा म्हटलं आहे तेवढे बाहेर गरजेपुरतेच ठेवायचे, बाकी सगळे बांधून ठेवायचे. तर इथे सगळं क्लीन केलं. त्यानंतर म्हटलं चला भांडे घासून घेऊया. आणि आता नवीन ठिकाणी जर कुठेही गेलं ना तर थोडं ॲडजस्ट व्हायला वेळ लागतं. जसं की आता भांडे घासायचं म्हटलं ना तर आता जागेची सवय कसं आपल्याला आता आधीच्या रूमवर होती, मला त्या जागेची सवय होऊन गेली. फास्ट म्हणजे कामं व्हायची. आता इथे मला बराच वेळ जातो. आणि जोपर्यंत सवय होत नाही तोपर्यंत वेळ लागणारच. तर इथे एकतर बसायला असं काहीच नाही, तर तिथल्या तिथे भांडे घासायचं म्हटलं ना तर खूप म्हणजे वेळ जातो. एकदा का सवय झाली की मग भरभर कामं आटोपतील. तर असो, भांडे वगैरे घासले. त्यानंतर भांडे झाले की कपडे बरेच धुवायचे होते. आणि आता कपडे तर इतके होते, ते सगळे म्हटलं धुवून घेते. त्याआधी परत भांडे झाल्यानंतर सर्फ टाकून ते सगळं घासून घेतलं. म्हणजे तेलकट असलं ना तर सगळं ते स्वच्छ केलं तर कपडे धुवायला बरं होतं. आणि या साईडला इतकी छान हवा असते. पण जसे 12 वाजले की इकडे भरपूर अशी ऊन येते. आता सकाळी थोडी राहते सावली, तोपर्यंत कामं आटपून घेते. नंतर ऊन आली की मग इकडे येणं शक्यच नाही. एकदम संध्याकाळी 6लाच यावं लागतं, कारण पूर्ण दिवसभर ऊन असते. त्याच्यामुळे किचनमध्ये बऱ्यापैकी सावली राहायची, कारण पुढे शेड होतं, त्याच्यामुळे इतकी ऊन जाणवत नव्हती. आणि इकडे कसं झालेलं आहे, मागे दार उघडलं की ऊन वाटते, पुढे सकाळी ऊन असते आणि दुपारची ऊन येते. त्यानंतरच मग आपलं पुढच्या साईडला मग दार ओपन करून बसायचं. तर त्यानंतर इथे कपडे धुवायला घेतले. म्हटलं आधी कपडे धुवून घ्यायचे, नंतर बाकीची कामं. त्यानंतर इथे बघू शकता, ही जी गार्बेज बॅग आहे ही मी बाहेर काढली, कारण कपडे ठेवायचे होते मला याच्यामध्ये. कारण कपडे ठेवायचा प्रश्नच होता. तर याच्यामध्ये मुलीचे कपडे राहतील रोजचे, कारण आधी ज्या रॅकमध्ये ठेवायची जुन्या रूमवर तिथे रॅक वगैरे होती, ते दोन्ही रूममध्ये रॅक नाही आहे, त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो. आणि कपडे भरपूर होते धुवायचे, बेडशीट वगैरे. काही मुलीचे कपडे होते ते सगळे धुवून घेतले. आणि इथे कसं बोरचं पाणी आहे ना तर क्षार जास्त आहे. बकेटीला लगेच असे व्हाईट डागं पडतात, म्हणजे खूप असं रफ वाटतं घासलं की. भांडे पण तसेच वाटतात. इकडे नळाचं पाणी नाही आहे पिण्यासाठी, फक्त नळाचं पाणी आणि वापरायला बोरचं. आता काही ना काही थोडं कमी जास्त राहीलच. तर इथे सर्व कपडे वगैरे धुवून घेतले. आणि आता ऊन बघा, भरपूर अशी ऊन आलेली आहे. आणि हे ड्रम ठेवायला जागा नाही, हे इकडेच ठेवावे लागले मला, कारण घरामध्ये काय काय सामान ठेवणार आहे. आणि या ड्रममध्ये सामान आहे, पाऊस आला तर ओलं होण्याची भीती आहे. तर त्यासाठी यावर एक कॅरी बॅग बांधून घेणार आहे मी, जेणेकरून ते ओलं होणार नाही. आणि तो आता इकडेच ठेवणार आहे, कारण साईडला ठेवलं की बरं राहतं. इकडे जर थोडं जरी शेड असतं ना थोडंफार, तर सावली राहिली असती, म्हणजे सामान किंवा वस्तू कुठलेही ओल्या झाल्या नसत्या. आणि आता सध्या पावसाचं वातावरण आहे, त्याच्यामुळे मग ते पाणी जाण्याची भीती आहे. तर सर्व कपडे झालेले आहे. आता दुपारची कामे, आता भांडे वगैरे लावायचे होते. आता भांडे लावायला ही रॅक केलेली आहे, ज्यामध्ये रुचीचं एक्स्ट्रा सामान ठेवायची मी.
जे की तिचं काही स्केटिंगचं सामान राहायचं, तर तिला बोलली की आता हे किचनमध्ये ठेव, तुझं जे सामान आहे ते पॅकच राहू दे बॉक्समध्ये. तर तिने ते पॅक ठेवलेलं आहे. तर याच्यामध्ये मी फक्त गरजेपुरते भांडे काढलेले आहे, जास्त काढले नाही. तर ते सर्व याच्यामध्ये सेट करून घेते. त्यानंतर स्वयंपाक आणि बाकीचे जे डबे आहेत तर ते ओट्याखाली ठेवलेले आहे आणि इथे थोडेफार जेवणाचे भांडे. तर आता भांडे लावायचं म्हटलं ना, कुठे काय लावायचं हेच नाही सुचत आणि होतं नवीन ठिकाणी. आता इथे गॅस ओट्याची सवय व्हायला, सर्व याची सवय व्हायला थोडा वेळच लागेल. 2-4 दिवस नंतर एकदाचं सेट झालं की मग काही वाटणार नाही, म्हणजे मग सवय होऊन जाते. आता आमच्या घरी सर्वांना तसंच होत आहे. कुठे काय ठेवलं, कुठे काय नाही ते सगळं शोधून द्यावं लागतं, तेव्हा ते घेतात. तर इथे सर्व भांडे वगैरे लावून घेतले आणि आता दुपारचं जेवण करायचं होतं. जेवण अगदी सिंपल करणार आहे, जास्त काही करणार नाही. दोघीच आहो आम्ही. रुचीचे बाबा गेले गावाला, त्याच्यामुळे तिच्यापुरतं आणि माझ्यापुरतं. तर इथे मिक्स खिचडी करणार आहे, म्हणजे मुगाची डाळ, तांदूळाची फोडणीची आणि सोबतच कढी. कारण उन्हाळ्याचं काय खाऊ ना, हलकं फुलकं तेच बरं वाटतं. कढी, भात, खिचडी असं. आणि भाजी पोळी खायची इच्छाच होत नाही. त्यात इकडे आलं ना, इतकं ऊन जाणं होत आहे, भयानक कशी ऊन वाटते. म्हणजे त्या रूमवर इतकं मला गरम होत नव्हतं, त्यापेक्षा इकडे खूप असं गरम होतं आणि कूलरची हवा पण म्हणजे लागत नाही. रूम भरपूर मोठी आहे, तो हॉल. कूलर पडला छोटा, त्याच्यामुळे भरपूर प्रॉब्लेम होतो. तर असं आता काही दिवस, आता मे महिना संपतच आलेला आहे. जून महिन्यानंतर काही इतकं जाणवणार नाही. एकदा का पावसाळा लागला तर मग काही प्रॉब्लेम नाही. तर इथे सर्व भांडे लावून घेतले आणि म्हटलं चला खिचडी फोडणी घालूया. तर इथे तेल टाकलं, त्यानंतर त्यामध्ये शेंगदाणे, जिरं, मोहरी, थोडा कांदा, लसूण मसाला, लाल तिखट, हळद. आता धने पावडर आणि जो मसाला आहे तो संपलेला होता, तर सिंपलच करणार आहे. आणि आलं लसूण पेस्ट टाकली, सोबतच थोडं मीठ, हळद आणि याच्यामध्ये टमाटर, कोथिंबीर. आता इकडे पण कढीपत्त्याचा प्रॉब्लेमच आहे. आमच्या घरमालकाकडे पण झाडं नाही कुठलेच, कारण ते पण नवीनच राहायला आलेले आहे, 1 वर्ष झालं. आणि हे त्यांचं रो हाऊस आहे, तर त्यांनी वर्षा 2 रूम भाड्याने दिल्या, कारण पायऱ्या बाहेर आहे त्याच्यामुळे. आणि खाली त्यांच्या 3 रूम आहेत. तर अशा पद्धतीने ते छान आहे. पण त्यानंतर इथे खिचडी फोडणी घातलेली आहे आणि अशी खिचडी रुचीला आवडते. पण आता मी मुगाच्या डाळीची केलेली आहे. तुरीची डाळ काही मला ती दिसली नाही, तो डबा मला शोधावा लागेल त्यानंतरच. आणि रॅकमध्ये लावून असले तर काढायला सोपी जातात आणि हे एकावर एक ठेवले ना तर मग कठीणच होतं. आणि आता मला सांगतो 12:30 वाजले, खूप कंटाळा आला स्वयंपाक करायचा. एकतरी ते गरम होत होतं, खिडकीपासून एवढी ऊन येत होती. तर म्हटलं चला पटकन करूया आणि कूलर आहे त्या रूममध्ये जाऊन बसायचं. नंतर इथे खिचडी केली, कढी केली आणि बाहेर कपडे मस्त सुकलेले आहे. तर असं वातावरण आहे दुपारचं, भर ऊन आहे भरपूर अशी. पण छान इकडं उजेड येतो आणि मोकळं आहे असं. आणि हे किचनमध्ये पसारा बघा, हा पसारा आता इथे खालीच ठेवणे आहे मला, कारण लावायला दुसरी जागाच नाही, ना सज्जा ना काही ना काही. तर असं माझं आजचं छोटंसं रुटीन होतं. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मस्त असं दुपारचं जेवण, फोडणीची खिचडी आणि कढी. चला मग इथेच व्हिडिओला एंड करते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.